संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। आशाताई जाधव यांच्या लढ्याला यश। मालेगाव तालुक्यातील खलाणे गावातील नागरिकांच्या न्याय्य हक्काच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे। लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून उभारलेल्या या लढ्यामुळे गावातील अनेक नागरिकांना मोफत रेशन कार्ड मिळाले असून आज गावात जातीचे दाखले शिबिराचे आयोजन करण्यात आले। काही दिवसांपूर्वी खलाणे गावातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्या आशाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांची भेट घेतली होती। यावेळी गावातील अनेक कुटुंबांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याची गंभीर समस्या मांडण्यात आली होती। नागरिकांच्या या अडचणीची तात्काळ दखल घेत शेखरदादा पगार यांनी प्रशासनाशी पाठपुरावा केला। त्यानंतर अनेक गरजू कुटुंबांना मोफत रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले। त्याचबरोबर जातीचे दाखले नसल्यामुळे नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचा मुद्दाही पुढे आला। जातीचे दाखले नसल्याने शबरी माता घरकुल योजना, रमाई माता घरकुल योजना, ओबीसी घरकुल योजना, विहीर अनुदान योजना तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध शासकीय लाभ नागरिकांना मिळू शकत नव्हते। या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आज खलाणे गावात विशेष जातीचे दाखले शिबिर घेण्यात आले। यावेळी अनिल जाधव, कृष्णा दुधेकर, योगेश अण्णा गर्दे, शरद देसले, भरत देसले या शिबिराला ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, सरपंच यांच्यासह प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते। गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली। खलाणे गावातील नागरिकांनी आशाताई जाधव, शेखरदादा पगार आणि लोकशाही धडक मोर्चाचे आभार मानत हा लोकहिताचा लढा असल्याची भावना व्यक्त केली। गरजूंना हक्काचे रेशन कार्ड मिळाले, जातीच्या दाखल्यांचा मार्ग मोकळा झाला आणि शासकीय योजनांचे दरवाजे उघडले, हा खऱ्या अर्थाने जनतेच्या हक्कासाठीचा यशस्वी लढा ठरला आहे। कॅमेरामनसह मी संभाजी पगार, लोकशाही माझा एसपी न्यूज इंडिया, मालेगाव।